आपल्याला द्यायला पाहिजे आणि मोदी साहेबांसाठी बाकी काय बघायचं काही कारण नाही. शेवटी काय आहे की इथून जे खासदार जातात त्या खासदारांचं मुख्य काम जे सरकार कुणाचं येणार हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेच, पण देशाचा विकास करण्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी जे काही काम केलं ते तुम्ही सतत ऐकता प्रत्येक गोष्टीत. म्हणजे ग्रामीण प्रश्न असतील, शहराचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे त्याची काही उजळणी करण्यात मला कारण वाटत नाही. तर त्यासाठी ही सगळी काही आमची जी आहे प्रयत्न सगळे चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. कुठे कुठे कमी आहे काय काय आहे काय काय करायला पाहिजे अशी साध्यंत चर्चा जी आहे आम्ही ह्या नाशिक जिल्ह्यात 2-3 मग त्या अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा कुठे कुठे काय काय चाललेलं आहे त्याची चर्चा झाली. आता त्यांना उमेदवारावर थोडीशी चर्चा झाली. उमेदवारी घोषित करायला जो वेळ लागलेला आहे पुढच्या दिवसामध्ये कव्हर करण्यासाठी नेमका काय प्लॅन असणार आहे? तेच त्यांना सांगितलं की बाबा आता फक्त उद्याचा दिवस तूप बंद आहे आणि परवा शेवटचा समजा ना 3 तारखेवर थांबव. त्यामुळे आता जे काय करायचं ताबडतोब करायला पाहिजे. आज रात्रीतून कदाचित ते होईल. तर बघा आता काय सांगतील. उमेदवारी घोषित करण्यासाठी जो वेळ लागलेला तो येणाऱ्या दिवसात कव्हर करण्यासाठी काय प्लॅन असणार आहे काय? निश्चित त्या संदर्भातच माननीय भुजबळ साहेबांनी आम्ही चर्चा करत होतो. भुजबळ साहेब नाशिक जिल्ह्यातले एक जुने नेते आहेत, महाराष्ट्रातले या सरकारमधले मोठे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी. तिकीट मला वाटतं उद्या जाहीर झालं पाहिजे. उद्या दुपारपर्यंत सकाळपर्यंतच मला वाटतं तिकीट जाहीर होईल. आता त्या संदर्भामध्ये तिन्ही नेते वरती आहेत ते त्या ठिकाणी निर्णय करतील. पण उशीर जरी झाला असला तरी आम्ही ठरवलेलं की या दोन्ही जागा जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं तिन्ही जागा म्हणजे धुळे मालेगाव पण त्याचा भाग येतो. त्या तिन्ही जागा या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील मोठ्या मताधिक्याने मला त्याला निवडून आणायचं आहे आणि मोदींचे हात थोडी बळकट करायचे. हे खरं आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं की देशामध्ये नेता कोण आहे, कणखर नेत्याची गरज आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जे सगळ्या घडामोडी घडतायत त्यामुळे देशाला जर पुढे न्यायचं असेल, त्याला जर महासत्ता करायचं असेल, पुढे जाऊन सुपर पॉवर करायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आमची त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही ठरवलेलं आहे सगळ्यांनी मिळून महायुतीचे सगळेच आम्ही घटक आहोत. आम्ही ठरवलंय की या तिन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायच्या आहेत. उमेदवार कोण आहे? राष्ट्रवादीचा पण दावा होता, शिंदे गटाचा दावा होता. उमेदवार कोणाचा? मी तेच म्हणतोय की ते सिटिंग जागा जी आहे ती शिवसेनेची आहे. त्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव आलं, त्यांचे नाव पुढे केलं गेलं, वस्तू नाही पुढे गेलं, पण काही अडचणी असतील त्यामुळे अजूनपर्यंत नाव किंवा पक्ष निश्चित झालेला नाहीये. मी पुन्हा सांगेल की उद्या मला वाटतं 10-11 वाजेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत दुपारपर्यंत त्या नावाची गोष्ट करता आपल्याकडे वेळ पण नाही. कारण परवा फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी तयारी करावी लागेल, कार्यकर्त्यांनी बोलवावं लागेल. पण मला वाटतं उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी नावाची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. नावं चर्चेत आहेत सध्या. आता ते काही सांगणार अजून पक्षाचा चर्चेचा भाग आहे, कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आणि त्यानंतर मग उमेदवार कोण याची चर्चा होईल. पण काही असलं तरी पण आमची सगळी तयारी आहे, आमचे सर्व कार्यकर्ते तयार आहेत. आम्हाला फक्त नाव याचीच फक्त आता हे राहिलेली आहे. नाव आलं मग लगेच आम्ही त्या दृष्टीने आम्ही कार्यक्रम उद्या तयारीला लागू. परवा तुम्ही बघाल की अतिशय मोठ्या संख्येमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी आमच्या दोन्ही उमेदवारांची त्या ठिकाणी फॉर्म भरायला राहील. बावनकुळे साहेबांनी एक मोठं वक्तव्य केलं. भाजपने नाशिकच्या जागेवरती दावा सोडलेला आहे, त्यामुळे आता फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी राहिलेला आहे. तेच म्हटलं की इथे सिटिंग जागा ही शिवसेनेची आहे. 2 टर्म झाले शिवसेनेचा खासदार या ठिकाणी आपणही बघतात त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांचा क्लेम आहे, यात काही दुमत कुणाचं नाहीये. पण तरी सुद्धा इकडे तिकडे अदलाबदल झालेल्या आहेत काही ठिकाणी. मग आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघी या बाबतीत निर्णय करतील आणि मला उद्या 11-12 वाजेपर्यंत निश्चित हे नाव जाहीर होईल. तर वेळ तेवढा कमी. दुपारी कोणाला तरी भेटला ते का महंताला भेटला दुपारी 2 वाजता दाखवतो सगळं. आता किती काय नेमकं संवाद चर्चा झाली 3 मतदारसंघांच्या बाबत. त्या 2 मतदारसंघांमध्ये तुमच्याकडे चेहरा आहे, मात्र नाशिकच्या बाबत कुठला चेहरा किंवा कुठले चेहरे डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली, पुढची रणनीती ठरवण्यात आली? नाही, आधी तर पक्ष कुठला हा विषय महत्वाचा. मी परत पुन्हा ते सांगतो, तुम्ही मला परत ते विचार आधी पक्ष कुठला
मग कुठल्या पक्षाला जागा जाणार आहे हा विषय महत्वाचा आहे. तसं बघितलं तर शिवसेनेची जागा सिटिंग आहे, त्यांचाही क्लेम आहे, पण काही ठिकाणी अद्याप जागेची झालेली आहे. त्यामुळे ही जागा आधीच राष्ट्रवादीला सोडावी. भुजबळ साहेबांचं नाव पुढे आलं, नंतर पुन्हा त्यात काही बदल झाला, तिकडच्या जागेमध्ये बदल झाला, म्हणून मग ही जागा पुन्हा शिवसेना क्लेम करायला लागली. आज बावनकुळे साहेबांनी, आपण मला माहित नाही पण आपण म्हणतात की त्यांनी क्लेम सोडलेला आहे असेल, कारण इथे 3 आमदार एवढे 77 नगरसेवक असताना सुद्धा सांगितलं असेल त्यांनी की वाटाघाटीमध्ये काही जागा इकडे कमी असं झाल्या असतील. पण पुन्हा आपल्याला ते सांगेल की या 2 पक्षांपैकी आता निर्णय होईल आणि अधिक जो अधिकार आहे तो शिवसेनेचा आहे, कारण ती सिटिंग जागा आहे. पण काही असलं तरी उद्या 11-12 वाजेपर्यंत पक्षही आणि उमेदवार आहे यांची घोषणा होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.